याचना करणारे संत समर्थ रामदास स्वामी. माघ मध्य नवमीला सज्जनगडावरच महाराज समाधीस्थ झाले. त्याला आपण दास नवमी असं संबोधतो. आणि या दास नवमी निमित्तच समर्थ सेवा मंडळाच्या वतीने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन 22 तारखेपर्यंत केलेलं आहे. आज अकोला येथील सौ गीताली पुणकर समर्थांच्या चरणी आपली सेवा रुजू करणार आहेत. त्यांना तबल्यावर साथीला बसलेले आहे श्री प्रवीण पंचघरे आणि संवादिनीवर आहे गजानन रत्नबारकी. खरं म्हणजे या कलावंतांचं भाग्य आहे की समर्थांच्या ज्या ठिकाणी समर्थांचं वास्तव्य होतं, ज्या ठिकाणी समर्थ समाधीस्थ झाले, दासनवमी या कार्यक्रमामध्ये या कलावंतांना ही सेवा करण्याची जी संधी मिळाली, खरोखर हे भाग्यवान आहे. मी या सर्वांच्या वतीने आपण सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण कार्यक्रमाला प्रारंभ करूया. सर्वप्रथम आपण गझल ऐकूया सौ गीताली आणि या कलावंतांच्या वतीने. ओम रामदास जय जय रामदास, माता रामदास पिता रामदास. ओम रामदास जय जय रामदास. ओम रामदास जय जय रामदास. ओम रामदास जय जय रामदास. माता रामदास पिता रामदास. माता रामदास पिता रामदास. बंधू रामदास भगिनी रामदास. बंधू रामदास भगिनी रामदास. ओम रामदास जय जय रामदास. ओम रामदास जय जय रामदास. सगुण रामदास निर्गुण रामदास. सगुण रामदास निर्गुण रामदास. गुरु रामदास सद्गुरु रामदास. गुरु रामदास सद्गुरु रामदास. ओम रामदास जय जय रामदास. ओम रामदास जय जय रामदास. आत्मा रामदास परमात्मा रामदास. आत्मा रामदास परमात्मा रामदास. ब्रह्म रामदास परब्रह्म रामदास. ब्रह्म रामदास परब्रह्म रामदास. ओम रामदास जय जय रामदास. ओम रामदास जय जय रामदास. रुद्र रामदास महारुद्र रामदास. रुद्र रामदास महारुद्र रामदास. कोमल रामदास प्रेमल रामदास. कोमल रामदास प्रेमल रामदास. ओम रामदास जय जय 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 रामदास. जय जय रामदास जय जय रामदास. श्रोतेहो, समर्थांनी आजन्म राष्ट्राची चिंता केली. स्वतः प्रपंच केला नाही, पण राष्ट्राचा प्रपंच अतिशय निष्ठेने केला. शिस्तीने मर्यादेने कसं वागावं याचा कित्ता आपल्याला त्यांनी घालून दिला.
या संपूर्ण भारतामध्ये उपासनेचं स्फुल्लिंग पेटवलं आणि श्रीराम गर्जनेसह संपूर्ण भारतवर्ष त्यांनी दणाणून सोडलं. 11 मठ आणि 11 मारुतीची स्थापना आपल्याला कल्पना आहे. बलोपासना, त्यामुळे 11 मठ 11 मारुतीची मंदिरं आपण जी बघितलेली आहे, तर सगळे जाणकार आणि इतिहासकार सांगतात की ती जागा ही निवडताना समर्थांनी ती अशी निवडली होती की ज्या ठिकाणी त्यावेळेला युद्ध व्हायचं आणि शत्रूंचं येण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या मध्यभागी ते ठिकाण असायचं. तीच जागा समर्थांनी त्या ठिकाणी निवडली होती. विलक्षण अशी निरीक्षण शक्ती समर्थांची होती. बरं, केवळ धर्म रक्षणाचंच काम केलं का नाही, पण लोकहिताचं अफाट ग्रंथरचना केली. डॉक्टर यशवंतराव पाठक असं म्हणतात की ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि दासबोध ही केवळ धर्मग्रंथ नाही, ही पंथग्रंथ नाही, तर ही जीवन ग्रंथ आहे. जीवन कसं जगावं हे आपल्याला या ग्रंथांच्या माध्यमातून कळते, जर आपण समर्पण भावनेने वाचलं तर. नुसती पारायण करून अर्थ नाही, असं पाठक म्हणतात. बरं, समर्थांना केवळ याच गोष्टीचं आकलन होतं असं आहे का? नाही. गायन आणि वादन याचंही ज्ञान समर्थांना भरपूर होतं आणि भजन तर अत्यंत आवडीचं होतं. आणि रामरंगी जर मन रंगत असेल तर समर्थांना तो अतिशय जवळचा वाटायचा. आणि भजनाची व्याख्या करताना ते एके ठिकाणी असं म्हणतात, भेटो कोणी एक नर, धेंड महार चांभार, त्याचे राखावे अंतर, या नाव भजन. आणि जो रामाच्या भजनामध्ये दंग झाला असेल, मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या, पंथाचा असू द्या किंवा जातीचा असू द्या, समर्थ म्हणायचे, रामी रंगले ते मन, असो नीच याती, तयाच्या चरणाची वंदिन मी माती. विलक्षण असं प्रेम भजनावर होतं, कारण भजनाने सगळे एकत्रित यायचे. आपलं जे अधिष्ठान जे आहे तिथे आपलं लक्ष या भजनाद्वारे केंद्रित होतं, असं समर्थांचं म्हणणं होतं. आपण आरंभी गजराच्या माध्यमातून त्यांना वंदन केलं. आपण आता त्यांना आवाहन करतोय की समर्थ भजनाला या आणि ऐकूया गीतालीकडून रामदास माऊली भजनीये रामदास. रामदास माऊली भजनीये रामदास माऊली. रामदास माऊली भजनीये रामदास माऊली. सच्ची
गुरूंना आपल्या आपण आवाहन केलेलं आहे. त्यानंतर आपण विघ्नहर्त्याला आणि बुद्धीची देवता आपण ज्याला म्हणतो गणेशाला आवाहन करून त्यांचं स्तवन करूया. आता आपण जी दोन्ही पदं ऐकली ती प्रेमलताई हसबनीस यांची होती. आता आपण जे विघ्नहर्त्याचं स्तवन करणार आहोत ते समर्थांचंच पद आहे. गीतालीकडून आपण ऐकूया. ओवीचे आरंभी वंदू विनायक. ओवीचे आरंभी वंदू विनायक. ओवीचे आरंभी वंदू विनायक. बुद्धीचा दायक लोकामध्ये बुद्धी वीण कामनये. लोकामध्ये बुद्धी वीण कामनये. बुद्धीचा उपाय सर्वत्रासी बुद्धी देतो गणनाथ. सर्वत्रासी बुद्धी देतो गणनाथ. करीतो सनाथ अनाथासी. अनाथांचा नाथ कळे जयाचे नी. अनाथांचा नाथ कळे जयाचे नी. तो धरा म्हणी लंबोदर विद्या वैभवे पुरता. लंबोदर विद्या वैभवे पुरता. दास म्हणे माता सरस्वती. ओवीचे आरंभी वंदू विनायक. ओवीचे आरंभी वंदू विनायक. वंदू विनायक. वंदू विनायक. टाळ्या थोड्या जोरात वाजवल्या तर हरकत नाही. जुन्या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, जयासी वाटे सुखची असावे तेणे रघुनाथ भजनी लागावे. आपल्याला खरं सुख हवंय. आपण रामनाम सुद्धा घेतो, पण ती निष्ठा आणि ते समर्पण समर्थांचं जे होतं ते आमच्यामध्ये आहे का? आम्ही केवळ म्हणतो की आम्ही रामभक्त आहोत, पण यांच्यासारखं आचरण आमचं आहे का? हा थोडासा चिंतनाचा विषय आहे. मी इथून काही सांगावं एवढा मोठा नाही. गाण्याच्या अनुषंगाने जे वाचलेलं आहे फक्त तेच सांगतो. मला माहीत आहे इथे सगळेजण या सभागृहात बसलेले आणि परिसरात बसलेले ज्ञानाने अनुभवाने माझ्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहे. फक्त गाण्याच्या अनुषंगाने हे मी सांगतो आहे, एवढंच. मग ती निष्ठा आपल्यामध्ये का येत नाही? कारण आपण सगळेजण भौतिक सुखाला चटावलेलो आहोत. आम्ही रामभक्त आहे फक्त एवढंच म्हणतो. मध्यंतरी राम मंदिराचं काम चालू असताना एक फॉरेनर आपल्या भारतामध्ये आला होता आणि त्यांनी बघितलं की सगळं इथे राम मंदिराचे नारे चालू आहेत, हे आहेत, आणि तो जाताना फक्त एवढंच सांगून गेला की एव्हरीबडी इज टॉकिंग अबाउट राम, पण व्हेअर इज द सोल ऑफ राम. प्रत्येकजण रामाबद्दल बोलतोय पण त्याचा आत्मा कोणामध्येच दिसत नाही. हे त्या फॉरेनरचं वाक्य होतं. श्रोते, आमच्या खामगावचे पन्नालालजी व्यास असं म्हणतात, राम ने त्यजा था राज वचन पिता के काज, तुम तात मात बात धूली में मिलाते हो. रामाने आपल्या पित्याच्या एका शब्दासाठी सर्व साम्राज्याचा त्याग करून वनवास पत्करला, आणि आम्ही 10x10च्या एका खोलीसाठी आमच्या वृद्ध माता पित्यांना आम्हीच वृद्धाश्रमामध्ये टाकतो, आणि तरी आम्ही म्हणतो की नाही आम्ही रामभक्त आहोत. राम ने सती सीता हेतु छेड़ा था घनघोर युद्ध, तुम लाल ललना होको लुटोरे से लुटाते हो. स्त्रियांवर अनन्वित असे अत्याचार होऊन राहिलेले आहे. आम्ही उघड्या डोळ्यांनी बघतोय आणि छाती फुगवून सांगतोय की आम्ही रामभक्त आहोत. राम ने लगाया था गले नीच निषाद को, तुम पग दलितों को पगों से ठुकराते हो.
समर्थांनी या सर्व देवांनी म्हणा संतांनी म्हणा कुठेही जातीभेद ठेवला नाही आणि आम्ही इथे तू अमका मी अमका तू तमका याच्यामध्ये आमचं सगळं जीवन व्यतीत करतो आहे. ना एकही सा काम ना गुणधामचा प्रकाश फिर किस वीरता पर रामभक्त कहलाते. तेच प्रश्न विचारतात आहे. मग ते आचरण आमच्यामध्ये नाही, ती निष्ठा आमच्यामध्ये नाही. मग ही येण्यासाठी तरी आपल्याला काहीतरी करणं भाग आहे. म्हणून समर्पण भावनेने त्या रामरायाला शरण जा हे सातत्याने आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. आपणही सातत्याने समर्पण करू हे ठरवून पुढचं गीत ऐकूया. समर्थांचंच आहे, गजानन रत्तबर्गे यांच्याकडून ऐकूया. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी 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 वंदीन अयोध्येचा राजा. भक्ताची या काजा भक्ताची या काजा पावत से. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. पावत से महासंकटी निर्वाणी. पावत से महासंकटी निर्वाणी. राम नाम वाणी राम नाम वाणी उच्चारिता. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. उच्चारिता राम होय पापक्षय. उच्चारिता राम होय पापक्षय. उच्चारिता राम 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 उच्चारिता राम होय पापक्षय. पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पुण्यभूमी पुण्य पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे. पापियान कळे पापियान कळे पापियान कळे काही केल्या. आरंभी वंदीन अयोध्येचा राजा. आरंभी वंदीन आ
अयोध्येचा राजा भक्ताची या काजा भक्ताची या काजा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा अयोध्येचा राजा मध्यंतरी 4 ओळी वाचल्या होत्या, कोणाच्याही मला माहीत नाही, पण कदाचित संत तुकडोजी महाराजांच्या त्या असाव्यात. तुकडोजी महाराज असं म्हणतात, न होत गुरुची पूजा गुरुस गंध लावोनिया, न होत गुरुची पूजा गुरुस गंध लावोनिया, न होत गुरुची पूजा गुरुस हार घालोनिया, होत असे गुरुची पूजा तत्व त्यांचे घेमनी. आपल्याला आपले सद्गुरू काय सांगतात हे जोपर्यंत आपल्या अंगी आपण बाणवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने गुरुची पूजा होत नाही. समर्थांना तर प्रत्यक्ष रामराया आणि हनुमंतरायांनी अनुग्रह दिलेला होता, पण समर्थांनी जे निष्ठेने केलं, समर्पण भावनेने केलं, ते आम्ही आमच्या सद्गुरूबद्दल करतो का, हा मुद्दा महत्वाचा आहे. आपल्याला कल्पना आहे समर्थांची निरीक्षण शक्ती अतिशय विलक्षण होती. दासबोध आपण सगळ्यांनीच वाचलेला आहे. त्याच्यामध्ये प्रापंचिकाला ज्या अत्यंत गरजेच्या आणि आवश्यक गोष्टी आहेत त्याचं अतिशय सुंदर विवेचन सुद्धा आपल्याला त्यात बघायला मिळतं. एवढंच नाही तर सद्गुरू सुद्धा बघून करावे असं म्हटलेलं आहे. म्हणजे केवळ सद्गुरू करणे या बाबत सुद्धा समर्थांनी अतिशय मौलिक आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि तेच असं म्हणतात की शिष्यास ना लाविती साधन ना करती इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी तजावे. काय निरीक्षण शक्ती होती समर्थांची. इतक्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास जो आपल्या प्रापंचिकाला आज पावलोपावली उपयोगी पडतो. अर्थात आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, हा भाग थोडासा वेगळा, पण अतिशय प्रत्येकाला जीवनाची एक वाट कशी गवसेल आणि तो कसा हा भवसागर पार करून जाईल हे सगळं आपल्याला त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. सोबतीला मनोबोध आहेच. आणि सद्गुरूबद्दल बोलताना समर्थ जसा म्हणायचे त्याचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही. समर्थांनाच अनेक वेळा सद्गुरू समजले नाहीत त्यांचे. आता सद्गुरू वर्णवेना जेथे माथा स्पर्शू शकेना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे, ही भावना समर्थांची सद्गुरू बाबत होती. आणि आम्ही सरळ सांगतो की आम्हाला सद्गुरू कळलेले आहे. सद्गुरू कळलेले आहेत फक्त एवढंच आम्ही म्हणतो. पण सद्गुरू म्हणजे नेमकं काय, या जगामध्ये केवळ ज्ञानच असं आहे की जे अनेक रूपांनी प्रगट होतं. ज्या वेळा ते सत्ता रूपांनी प्रगट होतं त्याला आम्ही भगवंत म्हणतो. ज्या वेळा ते जीव रूपांनी प्रगट होतो त्याला कर्म रूपांनी प्रगट होतो त्याला आम्ही जीव म्हणतो. आणि ज्या वेळेला बोध रूपांनी हे ज्ञान येतं त्याला आम्ही सद्गुरू ही संज्ञा दिलेली आहे. म्हणजे सद्गुरू आणि परमात्मा हा एकच आहे. कारण भगवंताचं दर्शन करून देण्याचं सामर्थ्य हे फक्त सद्गुरूंमध्ये आहे. आणि हे समर्थांना कळलं होतं. तेवढ्यासाठी त्यांनी समर्पण भावनेनी उपासना सांगितली होती. म्हणून समर्थ त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, आमुचा तो देव एक गुरु राव, द्वैताचा तो ठाव नाही देते. ऐकूया गीताने. आमुचा तो देव एक गुरु राव, आमुचा तो देव एक गुरु राव, आमुचा तो देव एक गुरु राव, द्वैताचाच ठाव नाही जेथे, द्वैताचाच ठाव नाही जेथे, आमुचा तो देव
कबीरजींचा एक खूप सुंदर दोहा आहे. कबीरजी असं म्हणतात, राम राम सब कोई कहे, दशरथ कहे ना कोई. एक बार जो दशरथ कहे, कोटी पुण्य फल होय. आता आम्हाला तर सद्गुरूंनी राम 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 नाम आणि घ्यायला सांगितलेलं आहे. आता हे दशरथ कुठून आलं? पण श्रोते हो, कबीरांनी दशरथ म्हटलेलं नाही. राम राम सब कोई कहे, दशरथ कहे ना कोई. आणि दशरथ म्हणजे आपले दाहीही इंद्रिय रत करून ते आपल्याला नाम घ्यायचे. तर आपल्याला आपल्या प्रभूला, आपल्या सद्गुरूला आम्ही खऱ्या अर्थाने प्राप्त करून घेऊ शकतो. तेवढं समर्पण त्याच्यामध्ये यायला पाहिजे. नवविधा भक्तीमध्ये आपल्याला ज्या भक्ती सांगितल्या त्यामध्ये नामस्मरण ही भक्ती सुद्धा सांगितलेली आहे. नामाला अनन्यसाधारण महत्त्व या संतांनी दिलेलं आहे, कारण हे त्यांनी शोधून काढलेलं आहे. संत एकांती बैसले, सर्वही सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्ट्या अवलोकिले, सार काढिले निवडून. ते हे श्रीहरीचे नाम, सर्व पातका करी भस्म, अधिकारी उत्तम वा अधम, चारी वर्ण नरनारी. कोणालाही कुठल्याही जातीचा असो, पंथाचा असो, धर्माचा असो, नाम हे अत्यंत सुलभ असं आहे की जे त्याला घ्यायला शक्य होतं. एवढं अनन्यसाधारण महत्त्व या नामस्मरणाला दिलेलं आहे. नाम आणि स्मरण दोन्ही त्याच्यामध्ये आहे. कबीरजी म्हणतात, मी रामाचं नाम घेतलं म्हणून मी हा सगळा भवसागर पार करून गेलो. सुरुवातीला मला कडू वाटलं, पण नंतर एकदा मी घ्यायला लागलो तर याच्यासारखं मला गोड काहीच लागलेलं नाही. मीठा मीठा सब कोई कहे, कड़वा न पीबे कोय. एक बार जो कड़वा पीबे, सबसे मीठा होय. राम रस पीले पीले बाई. कबीरजी म्हणतात. आणि हा रामरस कोणी कोणी प्यालेला आहे? ध्रुवने पिया, प्रल्हाद ने पिया, पीबे मीराबाई. कबीरदासजी ऐसी पीबे, बेड़ा पार लगाई. रामरस पीले पीले बाई. काय नामाचं महत्त्व त्यांनी सांगितलेलं आहे बघा ना. आणि रामनामामध्ये ताकद. एकच मिनिटाची एक गोष्ट सांगतो, मी वाचलेली आहे. गुजरातचे विनोद भट्ट नावाचे एक लेखक आहे. त्यांनी या रामनामाची महती सांगताना एक लिहिलेलं आहे. ते एका कीर्तनामध्ये मी ऐकलं बुवा. ते असं म्हणतात की ज्या वेळेला रामाने लंकेवर स्वारी केली आणि तेच गेले, तर समुद्र असल्यामुळे पूल नव्हता, म्हणून नल आणि नील यांनी त्या पाषाणावर रामाचं नाव लिहिलं आणि ते टाकल्यानंतर तो सेतू होत गेला. ते हे तिकडनं लंकेच्या त्या राक्षसांनी आणि सैन्यांनी बघितलं आणि ते म्हणे, अरे हा राम तर मायावी जादूगार आहे. तो गोटा टाकल्यामुळे तो तरायला लागतो. ते जाऊन रावणाला सांगतात. रावण म्हणतो, असं उद्या तुम्ही सगळेजण तिथे या, मी तुम्हाला ही मायावी जादू दाखवतो. रावण आणि सगळी ती सेना येते. रावणसुद्धा एक पाषाण घेतो आणि पाषाणावर लिहितो रावण आणि समुद्रात टाकतो. अहो तो पाषाण तरायला लागतो. रावण लिहिल्यानंतरही तरायला लागतो. सगळेजण आनंदित होतात, घरी येतात. शयनकक्षात गेल्यानंतर मंदोदरी माता विचारते कि देखो बोले, आपके नाम से तो कोई भी नहीं तरता, ये मुझे मालूम है, पण ही सगळी झांगड तुम्ही केली कशी एवढं सांगा. त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो सांगतो, मंदोदरी देवी, खरंच माझ्यामध्ये असं काही नाही की ज्याच्यामुळे तो पाषाण तरायला पाहिजे, पण मी काय केलं म्हणे, रावण लिहिलं, असा पाण्यात धरला आणि त्याला सांगितलं, देख बेटा तुझे राम की कसम है अगर नाही तैरा तो. आणि रामाची शपथ दिल्यानंतर तो दगड तरायला लागला. होतो काय राम नावाची ताकद आहे. त्याच रामनावाची ताकद मनोहर सांबरेकडून त्यांच्या शब्दात आपण ऐकूया. अविरत ओठी यावे ना. गजानन दत्तबारकर. अविरत ओठी यावे ना, अविरत ओठी यावे ना. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अविरत ओठी यावे ना.
पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम, पतित पावन अवघे नाम। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। जानकीची जणू जीवन ज्योती, जानकीची जणू जीवन ज्योती, प्रभु रामाची कोमल मूर्ती, प्रभु रामाची कोमल मूर्ती, मंगल दर्शन पूर्णविराम, मंगल दर्शन पूर्णविराम, विराम। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। पंच प्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे, पंच प्राण हे पवन सुताचे, पवन सुताचे, राम जणू निश्वास तयाचे, राम जणू निश्वास तयाचे, राम जणू निश्वास तयांचे, तनु संजीवन सुंदर धाम, तनु संजीवन सुंदर धाम। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। यानंतर गजानन रत्नबारके आणि सौ गीताली यांच्याकडून आपण समर्थांचंच हे पद ऐकूया, राम सावळा सुंदर। चरणी प्रीताचा तोर वाकी वाळ्याचा गजर, चरणी प्रीताचा तोड वाकी वाळ्याचा गजर, मुकुट किरटी तेजाळ, मुकुट किरटी तेजाळ, रत्ने गोप देती हाळ, राम सावळा सुंदर, राम सावळा सुंदर, कासी मिरवी
जडित कुंडले श्रवणी राम लावण्याची खाणी जडित कुंडले श्रवणी राम लावण्याची खाणी सूर्यवंशाचे मंडन सूर्यवंशाचे मंडन राम दासाचे भूषण राम सावळा सुंदर राम सावळा सुंदर कासे मिरवी पितांबर कासे मिरवी पितांबर राम सावळा सुंदर राम सावळा सुंदर मोती शोभे सिंहासनी तोहा राजीव लोचनी मूर्ती शोभे सिंहासनी तोहारा जीवलोचनी सूर्यवंशाचे मंडन सूर्यवंशाचे मंडन रामदासाचे जीवन राम सावळा सुंदर राम सावळा सुंदर कासे मिरवी पितांबर कासे मिरवी पितांबर राम सावळा सुंदर राम सावळा सुंदर तोहा राम आठवावा हृदयात साठवावा तोहा राम आठवावा हृदयात साठवावा रामी रामदास स्वामी रामी रामदास स्वामी प्रगटले अंतर्यामी राम सावळा सुंदर राम सावळा सुंदर कासे मिरवी पितांबर कासे मिरवी पितांबर राम सावळा सुंदर राम सावळा सुंदर राम सावळा सुंदर यानंतर श्रद्धेय मंदाताई गंधे यांचं एक पद आपण ऐकूया सौ गीतालीकडून. हे रघुनंदन हे श्रीराम. हे रघुनंदन हे श्रीधाम हे सुरवंदन हे श्रीराम हे रघुनंदन हे श्रीधाम हे सुरवंदन हे श्रीराम विश्वाचालक धर्मपालक दशरथ बालक अवतरला
सद्गुणसागर हे जितका हे रघुनंदन हे श्रीधाम हे सुरवंदन हे श्रीराम सीतावल्लभ दुर्जन दुर्लभ प्रेमळ सुखलभ यशवंता लक्ष्मण सुखकर भरता हितकर अतीव प्रियकर हनुमंता गुरुजन सेवक मुनि विश्राम गुरुजन सेवक मुनि विश्राम हे रघुनंदन हे श्रीधाम हे सुरवंदन हे श्रीराम अवनी मंडित अधर्म खंडित कथिती पंडित जना जना धरती सुफला सरिता सुजला शांती विमला मना मना सुखद सुमंगल प्रभु तव नाम सुखद सुमंगल प्रभु तव नाम हे रघुनंदन हे श्रीधाम हे सुरवंदन हे श्रीराम तूच निर्मिसी तूच पोषिसी तूच नाशिसी सकलासे विद्या सकला दिशा सकाला तूच एकला नटलासी तूच एकला नटलासी तूच एकला नटलासी तव निश्वसिते रुक्यजुषा तव निश्वसिते रुक्यजुषा हे रघुनंदन हे श्रीधाम हे सुरवंदन हे श्रीराम मुनिवर चिंतन कपिवर नर्तन तुलसी गायन करिता ते आ आ मुनिवर चिंतन कपिवर नर्तन तुलसी गायन करिता ते दासी शबरी गौतम नारी वाट अंतरी बघताती वाट अंतरी बघताती वाट अंतरी बघताती ध्यान शिवा तव आठहिया ध्यान शिवा तव आठहिया हे रघुनंदन हे श्रीधाम हे सुरवंदन हे श्रीराम हे सुरवंदन हे श्रीराम हे सुरवंदन हे श्रीराम जुन्या दासबोधामध्ये समर्थ म्हणतात, जयासी वाटे देव पाहावा तेणे सत्संग धरावा, सत्संगा विणे देवादी देव पाविजेत नाही. म्हणजे सत्संग का धरावा याचं सुद्धा कारण आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. पण हल्लीच्या या युगामध्ये आपण जे भौतिक सुखाच्या आहारी गेलो आहे, खरंच आपल्याला सत्संग हवा आहे का? कारण एक काळ असा होता
की ज्यावेळेला साधू संत आपल्या घरी यायचे त्यावेळेला आम्हीच मोठ्या अभिमानाने म्हणायचो की बा साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता साधू संत येती घरा दरवाजे खिडक्या बंद करा अशी स्थिती आज आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. कारण अनन्यसाधारण महत्त्व पैशाला दिला गेलेला आहे. दोघंही कमावते, पैसा येऊन राहिला तरी सुद्धा पैसा पैसा पैसा. म्हणजे त्यांचं असं झालंय परमार्थ की पैसा मेरा परमात्मा, पत्नी मेरा गुरु, बाल बच्चे मेरे साधू संत, औरों के लिए क्या करूं. पैशाशिवाय दुसरा विचारच नाही. कसं होणार. समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे की अनुभवावीण चालू नये, विचारे वीण बोलू नये, कृती वीण राहू नये, सत्कार्यते जे जे आपणासी ठावे ते ते इतरे जनासी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकल जन. फक्त एवढीच ओळ आम्ही अगदी कटाक्षाने पाळतोय समर्थांची. कारण व्हॉट्सअप नावाचं विश्वविद्यालय आपल्याला आलेलं आहे. कर्णपिशाच्या आपल्या जवळच असतं. मराठीमध्ये ज्याला आम्ही मोबाईल म्हणतो ते सतत जवळ आहे. त्यामुळे जे जे आपणासी ठावे ते ते इतरे जनासी व्हॉट्सअपवर पाठवावे आणि येडे करून सोडावे सकळ जन. हे सध्या आमचं चालू आहे. मग समर्थांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला सत्संग, मग मुलांवर संस्कार कसे होतील, प्रत्येक घर जर असं झालं तर. त्यांनी तर पूर्ण राष्ट्राची चिंता केली. आम्ही आमच्या घराची चिंता करत नाही. पाश्चिमात्य संस्कृतीचा एवढा पगडा मुलांवर आहे, आम्ही काय करू शकतो. शैलेशजी लोढा म्हणून एक कवी आहेत, ते सुंदर वाक्य त्यांनी म्हटलेलं आहे की आदमी अपने संस्कारों से इतने जल्दी क्यों ऊब जाता है, अरे पश्चिम की तरफ मत भागिए वहाँ तो सूरज भी डूब जाता है. तरी आम्ही पाश्चिमात्यांचं अनुकरण करतो आहे. पैसा पैसा. ओशो म्हणतात कि गजब का नज़ारा है इस अजीब सी दुनिया का, लोग बटोरने में लगे हैं खाली हात जाने के लिए. काय नेणार तुम्ही. अहो एवढंही कमवू नका की तुम्ही आजारी पडले तर पोरग डॉक्टरांच्या ऐवजी वकिलाला बोलवेल. एवढंही कमवू नका असं संत सांगतात, मी सांगत नाहीये. समर्थांनी आपल्याला अतिशय सुंदर असं आपलं पूर्ण आयुष्य, आपली ही जी नौका आहे ही भवसागरातून कशी पार होईल याचं सुंदर सगळं आपल्याला आपल्या समोर ठेवलेलं आहे. फक्त गरज आहे तर त्या निष्ठेने आपल्याला समोर जाणे आहे. आणि आपल्याला जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे त्या प्रभू रामाची उपासना आपल्याला करायची आहे. यानंतर आपण परत डॉक्टर काकांचं एक नितांत सुंदर पद. समर्थांनी रामाला फक्त काय मागितलं असेल तर त्याची कृपा, त्याचं प्रेम मागितलेलं आहे. हे प्रेम आपण सुद्धा मागू शकतो हो. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले सांगायचे की तुमचं हे सगळं असं असायला पाहिजे की ज्यावेळेला एखादी माता त्या मुलाला उचलून घेते, तिला जो तो गहिवर येतो, जे प्रेम उचंबळून येतं, ती छातीशी धरते, तो मुलगा असं करतो का हो, स्टूलवर उभा राहून आईला जवळ घे म्हणतो का. व तुमची उपासना, तुमचं वागणं हे असं असायला पाहिजे त्याच्यासारखं की रामरायांनी तुम्हाला उचलून छातीशी कवटाळलं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर काका म्हणतात, देई मला प्रेम तुझे दास्य सखा रामा. डॉक्टर काकांचं पद ऐकूया चौगीतालीकडे. दे मला प्रेम तुझे दास सख्या रामा, दे मला प्रेम तुझे दास सख्या रामा, दे मला प्रेम तुझे दास सख्या रामा. नीरे मजसी तुझ्या शांती सुख धामा, नीरे मजसी तुझ्या शांती सुख धामा, दास सख्या रामा, दे मला प्रेम तुझे दास सख्या रामा. नील नभी शशी झाला बालपणी हवासा, नील नभी शशी झाला बालपणी हवासा. यौवनी यज्ञ रक्षणास घेतलासी तू वसा, तेज तुझे नासा आहे राक्षस गण नारा आहे. सज्जनास सुख विण्यास येसी तुझी कामा,
राज्य किती दुःख रूप आहे. यौवन धन राज्य किती दुःख रूप आहे. श्री गुरुसी कथिले मग तुची सांगत आहे. वरुणी सुख तू भोगी अंतरी होई त्यागी. लोकरीत सांभाळी पाळी नृप धर्मा दास सख्या रामा. देई मला प्रेम तुझे दास सख्या रामा. शबरीयन हनुमंता तुची रे विसावा. शबरीयन हनुमंता तुची रे विसावा. आज कलियुगातही तुची पावसी भावा. आज कलियुगातही तुची पावसी भावा. नाम तुझे मज तारी जन्म मरण तेवारी. मोक्ष सहज लाभो मज आणि तुझ्या प्रेमा दास सख्या रामा. देई मला प्रेम तुझे दास सख्या रामा. नीरे मजसी तुझ्या शांती सुख धामा. नीरे मजसी तुझ्या शांती सुख धामा. दास सख्या रामा. देई मला प्रेम तुझे दास सख्या रामा. दास सख्या रामा. दास सख्या रामा. सच्शिष्य कसा असावा आपण दासबोधामध्ये समर्थांचं सगळ्यांनी वाचलेलं आहे. समर्थ सांगतात मुख्य सच्शिष्याचे लक्षण सद्गुरु वचनी विश्वासपूर्ण अनन्य भावे शरण या नाव सच्शिष्य. आणि आपण ज्यावेळेला समर्थांचे सगळे शिष्य बघतो त्यावेळेला आपलं लक्षात येतं की खरंच हे सच्शिष्य होते. आणि त्याच्यामध्ये जे नाव घेतलं जातं ते म्हणजे परमपूजनीय वेणा स्वामींचं. वेणा स्वामींची आपल्या गुरुप्रती भक्ती सर्वश्रुत आहे, सगळ्यांना माहीत आहे, आपण वाचलेलं सुद्धा आहे. चाफळला राम मंदिरामध्ये आजारी पडल्यानंतर समर्थांनी मठ सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. त्यावेळेला प्रत्यक्ष रामाच्या डोळ्यातून अश्रू ज्यावेळेला बाहेर पडले यांची अवस्था बघून त्याचं वर्णन वेणा स्वामींनी आपल्या अभंगामध्ये केलेलं आहे. आणि रामाच्या डोळ्यातून अश्रू निघाले हे सुद्धा त्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेला मला वाटते माघ वद्य नवमी या दिवशी गणाभरच वेणा स्वामींचं कीर्तन होतं आणि समर्थ त्या कीर्तनाला आले होते. समर्थ कीर्तनाला आल्यानंतर त्यांनी पूर्व रंगासाठी जो अभंग निवडला तो होता बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. म्हणजे बंधनातून सोडवणारा जो राम आहे त्याचं दर्शन त्यांच्या सद्गुरू कृपेमुळे त्यांना झालेलं होतं. आणि हा पूर्व रंगाचा अभंग कीर्तन झाल्यानंतरही त्यांनी सतत आळवला. तो संपल्यानंतर समर्थांजवळ आले, समर्थांच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि त्याच ठिकाणी त्यांनी आपला देह संपविला. काय काय भक्ती होती वेणा स्वामींची. ही भक्ती आपल्यामध्ये कशी येईल. खरं सुख आणि समाधान जर हवं असेल ना तर हा आदर्श आपल्यासमोर आहे. हो, फक्त आम्ही दिशा बदलून भलतीकडे चाललो आहे. हेच सगळे संत आम्हाला सांगतात. कीर्तनातूनही आपल्याला हेच प्रबोधन होतं की इतर सुखाच्या मागे लागू नका. जे खरं समाधान आहे, सुख आहे ते गुरुच्या चरणापाशी. एक शायर म्हणतो बंद किस्मत की कोई चाबी नहीं होती, बंद किस्मत की कोई चाबी नहीं होती, सुखी उम्मीदों की कोई डाली नहीं होती. जो बंदा झुक जाए गुरु के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती, उसकी झोली कभी खाली नहीं होती. जर खरंच तुम्हाला सुखाची झोळी भरून घ्यायची असेल तर सद्गुरूच्या चरणाशिवाय पर्याय नाही. त्याच वेणा स्वामींचा हा अभंग आपण चौ गीतालीकडून ऐकूया. बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम. बंध
सकलहि मुनिजन भजति जयासि सकलहि मुनिजन भजति जयासि एकचितो सुखधाम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम भाव भक्तीच्या सुलभ साधने भाव भक्तीच्या सुलभ साधने पुरवी सकलहि काम पुरवी सकलहि काम पुरवी सकलहि काम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम सद्गुरु कृपया ओळखिला जो सद्गुरु कृपया ओळखिला जो कौसल्येचा राम कौसल्येचा राम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम शरण ही वीणा आत्मा रामा शरण ही वीणा आत्मा रामा पावली पूर्ण विराम पावली पूर्ण विराम पावली पूर्ण विराम पावली पूर्ण विराम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम सकलहि मुनिजन भजति जयासि सकलहि मुनिजन भजति जयासि एकचितो सुखधाम एकचितो सुखधाम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम माझा बंध विमोचन राम शेवटची दोन गाणी आपण घेऊ आणि नंतर प्रार्थना. यानंतर आपण डॉक्टर काकांचंच परत एक पद ऐकूया. धन्य भूमी येत झाली रम्य या सज्जन गडी फुलुनी खुलुनी सज्ज झाली रामदासा तातडी. डॉक्टर काकांचं हे पद. यानंतर एक पद आणि प्रार्थना. धन्य भूमी येथ झाली रम्य या सज्जन गडी धन्य भूमी येथ झाली रम्य या सज्जन गडी खुलुनी खुलुनी सज्ज झाली रामदास्या तातडी हो रामदास्या तातडी. रामदासा देशदासा धर्मदासा दो घडी ओ धर्मदासा दो घडी येथ विश्रम द्यावया ते
हरिकथा ही रोकडी हो हरिकथा ही रोकडी भक्त आका आणि वेणा ठेविली येथे कुडी धन्य दिनकर आणि श्रीधर घेतली मोक्षी दडी हो घेतली मोक्षी दडी धन्य भूमी येथ झाली रम्य या सज्जन गडी खुलुनी खुलुनी सज्ज झाली रामदास्या तातडी हो रामदास्या तातडी श्री गुरूंचे वस्त्र उडता घातली येथे उडी हो घातली येथे उडी मृत्यूवरती भक्ती योगे सहज केली की कडी हो सहज केली की कडी सावधानी साक्ष पिजो रामदास्याचे नडी जो रामदास्याचे नडी तोची तर तो रामदासी रम्य पावन या गडी हो रम्य पावन या गडी शरण जावे ज्ञान घ्यावे करुणी हाताची जुडी शरण जावे ज्ञान घ्यावे करुणी हाताची जुडी दासबोधी मनविरामे जाऊया पैलथडी हो जाऊया पैलथडी धन्य भूमी येथ झाली रम्य या सज्जन गडी खुलुनी खुलुनी सज्ज झाली रामदास्या तातडी हो रामदास्या तातडी हो रामदास्या तातडी एक रामाचा गोंधळ आपण ऐकूया गजानन रत्नबर्गे यांच्याकडून आणि त्याच्यानंतर प्रार्थना कार्यक्रमाची आपण प्रार्थनेने सांगता करूया राम जपावा राम पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा कास धरावी सत्वगुणांची कास धरावी सत्वगुणांची सोडून दांभिक भावा राम जपावा पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा चरित्र रामाचे दिव्य मौलिक साचे चरित्र रामाचे दिव्य मौलिक साचे गुण सात्विक सात्विक तेज जणू सूर्याचे गुण सात्विक सात्विक तेज जणू सूर्याचे श्रीरामाच्या चरणधुळीचा श्रीरामाच्या चरणधुळीचा टिळा कपाळी लावावा राम जपावा पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा मूर्ती रेखीवर संगमरवरी मूर्ती रेखीवर संगमरवरी होते नेत्रांना नेत्रांना अक्षय सुखकारी नेत्रांना नेत्रांना अक्षय सुखकारी दीप निरांजन लावून हृदयी दीप निरांजन लावून हृदयी भक्ती सुगंध भरावा राम जपावा पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा
उष्टीच अर्पियली शबरीने पुरी उष्टीच अर्पियली शबरीने भावभक्तीचा ओळखला रामाने भक्तीचा ओळखला रामाने भक्ती उमलते जेथे राम तेथेची जाणावा राम जपावा पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा केवळ सत्याने पुण्यांश लाभती केवळ सत्याने पुण्यांश लाभती पाप कृतीने कैक धुळीला मिळती पाप कृतीने कैक धुळीला मिळती रामचरित्री असे बोधतो मनावरी कसवावा राम जपावा पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा रामबाणाचा एकच असतो घाव रामबाणाचा एकच असतो गावा रामबाणाचा एकच असतो घाव रामबाण- प्रकाश तमास नुरतो वाव होता प्रकाश तमास नुरतो वाव संकट दूर कराया आश्रय रामाचा मागावा राम जपावा पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा कास धरावी सत्वगुणांची सोडून दांभिक भावा राम जपावा पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा राम जपावा पूजावा राम आचरावा यानंतर आपण प्रार्थना आणि त्याच्यानंतर सांगता करूया. मी सर्वप्रथम या ठिकाणी या कलावंतांना हा जो योग ही जी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली, खरंच मी प्रारंभी म्हटलं होतं की मला असं वाटतं यांच्या आयुष्यातला हा सगळ्यात भाग्याचा क्षण असावा की रामरायासमोर आणि समर्थांच्या इथे यांना ही सेवा करण्याची संधी मिळाली आणि ती सुद्धा सज्जनगडला ज्यांचं जे स्वप्न होतं ते रामरायाच्या कृपेमुळे समर्थांच्या कृपेमुळे आज यांचंही ते पूर्ण झालं आहे. आणि सज्जनगड सेवा मंडळाचे सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक आभार, वास्तविक हा अतिशय घासून गुळगुळीत कोता झालेला शब्द आहे, पण तरीसुद्धा हे जे ऋण आहे हे व्यक्त करणं भाग आहे. इथे ध्वनिव्यवस्था जी केली, मला वाटते पेठे, मी पहिलं नाव विसरलो, माफ करा, पण त्यांचेसुद्धा या ठिकाणी आभार. अतिशय नितांत सुंदर अशी ध्वनिव्यवस्था त्यांनी केलेली आहे. म्हणजे माझं निवेदन सोडून इथे जे जे काही झालं ते अत्यंत सुंदर झालेलं आहे. त्यामुळे एकदा सगळ्यांसाठी आपण त्या टाळ्या जरूर वाजवाव्यात. श्रोते हो, आपण निवेदनाच्या माध्यमातून मला माझ्या अल्पबुद्धी मतीमुळे मी जेवढं काही ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे ते इथे सांगण्याचा प्रयत्न केला. पण हे निश्चितपणे खरं आहे की मनोबोध झाला, दासबोध झाला, समर्थांची जेवढी ग्रंथरचना आहे त्या माध्यमातून संसारी माणसाला कसं वागावं, कसं जगावं आणि रामाला कसं जवळ करावं हे सगळं आपल्याला समर्थांनी सांगितलेलं आहे. समर्थांनी एवढंच सांगितलेलं आहे की ही आपल्याला संसाररूपी सागरातून जर सही सलामत बाहेर पडायचं असेल तर त्या रामरायाशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व होतं, त्यांनी दिलेलं होतं. उपासनेला दृढ चाल व्हावे, फक्त आपल्याला ते करण्याची गरज आहे. लोकांचं दुःख हे त्यांचं दुःख होतं. केवळ धर्मरक्षण नाही तर जनहितास्तव समर्थांनी संपूर्ण आयुष्य वेचलं. 73 वर्षाच्या याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 12 पट त्यांची आहेत.
बालपण आहे, 12 वर्ष तप आहे, त्यानंतर 12 वर्ष भारत भ्रमण आहे, 12 वर्ष शिवाजी महाराजांच्या राजकारणामध्ये सल्ले देणं आहेत. म्हणजे 12-12 वर्षाचे टप्पे या 73 वर्षामध्ये जर आपण केले तर संपूर्ण आयुष्य समर्थांनी आपल्यासाठी वेचलेलं आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेली शिकवणच आमच्या अंगी असायला पाहिजे या विश्वासाने. आणि समर्थांनी सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, मी इथेच आहे. म्हणून दासबोधामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवनी निरंतर. आणि देह ठेवण्याच्या आधी हे सांगितलं, त्यानंतर असं सांगितलं की नका करू खटपट, बघा माझा ग्रंथ नीट, तेने सायुज्यतेची वाट गवसेल की. आज समर्थ आपल्यामध्येच आहे, फक्त त्यांना समर्पण भावनेने निष्ठेने आम्हाला जायचं आहे. हा संदेश आपल्याला सगळ्या ठिकाणून मिळत जातो, कीर्तनातून, प्रवचनातून, सगळीकडून. त्या समर्थांचं पुनश्च एकदा आपण स्मरण करूया. ज्याप्रमाणे माऊलींनी सगळी ज्ञानेश्वरी झाल्यानंतर पसायदान दिलं, त्याचप्रमाणे समर्थांचं सुद्धा त्यांच्या पूर्ण आपण जर बघितलं तर विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रगटले, हे सगळं समर्थांनी बघितलं, अनुभवलं. ते दुःख आणि कल्याण करा म्हणून ते सांगतात. जसं पसायदानामध्ये जे खळांची व्यंकटी सांडू माऊली म्हणते, तसे इथे समर्थ जनहित विवरी. आपल्यासाठी काहीच मागितलं नाही हो, या संतांनी आपल्यासाठी काहीच नाही मागितलं. आम्ही मोक्ष मागतो, पण मोक्ष मिळेल असं आमचं वागणं नाही. आणि सद्गुरूंशिवाय मोक्ष मिळत नाही. तुम्ही किती देवधर्म करा, सज्जनगडला जा, कुठेही जा, पण इथे असल्याशिवाय मिळणार नाही. कारण गीतेमध्ये भगवान गोपालकृष्णांनीच सांगितलं आहे, नाना शास्त्र पठेल लोके नाना देवमचे पूजिये, आत्मज्ञानम विना पार्थ मुक्तीर नास्ती न संशया. काही कर, तुला सद्गुरू जोपर्यंत आत्मज्ञान करून देणार नाही तोपर्यंत तुला मोक्ष मिळणार नाही. केवढं अनन्यसाधारण सद्गुरूंचं महत्त्व आहे. या ठिकाणी त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून आपण त्यांची प्रार्थना, कल्याण करी रामराया, या प्रार्थनेने या आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. पुनश्च महाराजांच्या कृपेने या ठिकाणी अशीच कुठेतरी भेट होईल या खात्रीने. जय जय रघुवीर समर्थ. बोलताना काही चुका झाल्या असेल, चुकीचं सांगितलं गेलं असेल तर मी पुनश्च एकदा आपणा सर्वांची माफी मागतो. आपण उदार अंतःकरणाने क्षमा करावी ही विनंती. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया, जनहित विवरी कल्याण करी राम राया. तळमळ होतची आहे हे जन हाती धरी, अपराधी जन चुकतची गेले तुझी सावरी. जनहित विवरी कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीण झाले, आता नदीसे उरी. कोठे जावे काय करावे, आरंभिली बोहरी. दास म्हणे आम्ही केले पावलो, दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी. जनहित विवरी कल्याण करी राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी कल्याण
प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। खूप खूप सुंदर कार्यक्रम आज आपल्याला ऐकायला मिळालेला आहे आणि त्यांच्या नावाप्रमाणे सगळ्या गीतांची बहार आलेली आहे। तर समर्थांच्या चरणी खूप छान सेवा आपण अर्पण केलीत, सगळ्यांना खूप आवडलेलं आहे गाणं। आता समर्थांचा प्रसाद आदरणीय रसिकाताई ताम्हणकर प्रथम गीतालीताईंना देतील। आजच्या गायिका, त्यांचं नाव आहे सौ गीतालीताई पुणकर। जय जय रघुवीर समर्थ। गाणं जितकं सुंदर होतं त्याला साथही तशीच लागते। त्याला संवादिनीची साथ करणारे ते नुसते साथीदार नाही आहेत, तर त्यांनी खरोखर गाणीही अप्रतिम गायलेली आहेत। अभंग त्यांचे खूप छान वाटले ऐकायला, आपला आवाजही खूप छान आहे। त्यांचं नाव आहे श्री गजाननराव रत्नपारखी। तर त्यांचा सत्कार मी केंज काकांना आवाहन करतो। जय जय रघुवीर समर्थ। ज्याप्रमाणे संवादिनी त्याचप्रमाणे तबला, तबल्यावर होते श्री प्रवीण पंचघरे। मी केंज काकांना आवाहन करतो, त्यांनी त्यांचा समर्थांचा हा प्रसाद अर्पण करावा। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। आणि जेवढं गाणं झालं तेवढंच निवेदनातून आपल्याला आनंद मिळालेला आहे। त्यांचं नाव आहे श्री सुधीर देशपांडे। त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचं निवेदनही अत्यंत धीर गंभीर आहे। श्री केंज काका समर्थांचा प्रसाद आपल्याला अर्पण करताय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। यानंतर आता थोड्याच वेळात सर्वांना भोजन प्रसाद बाहेरच उपलब्ध होईल। जय जय रघुवीर समर्थ।